दिवंगत खाशाबा जाधव, गोळेश्वर कराड, जिल्हा सातारा यांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा हेलसिंकी 1952मध्ये पहिले वैयक्तिक क्रीडा प्रकारातील कुस्ती क्रीडा प्रकारात पहिले कांस्यपदक पटकावून देशाच्या क्रीडा क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी, राज्याचा बहुमान व नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा शासनाने निर्णय घेतला. असे हे दिवंगत खाशाबा दादासाहेब जाधव यांच्याबद्दल थोडक्यात माहिती ही प्रत्येकाला असायलाच पाहिजे. कारण आजच्या काळात भारतात खेळामध्ये बरीच प्रगती आपल्याला दिसून येते. बरीच पदकं आज आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले खेळाडू जिंकत आहेत. पण त्यांची सुरुवात करणारे, त्याची बीजं रोवणारे, यशाची मुळं खोलवर घेऊन जाणारे असे हे आपले खाशाबा जाधव ह्यांच्याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेऊया. खाशाबा जाधव हे ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव यांचे सुपुत्र होते. 8 वर्षाचे असताना या भागामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या चॅम्पियनला 2 मिनिटात लोळवले होते. सन 1948मध्ये जेव्हा लंडन ऑलिम्पिकसाठी फ्लायवेट गटासाठी त्यांची निवड झाली तेव्हा ते 6व्या क्रमांकावर होते आणि या क्रमांकावरती पोचणारे भारत देशातील ते एकमेव खेळाडू होते. त्यावेळी गादीवरील कुस्ती प्रकार आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमावलीशी त्यांचा 6वा क्रमांक पुढे घेऊन जाणारा ठरला नाही. पुढील सन 1952 सालच्या हेलसिंकी येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी जरी ते बॉटम वेट गटात 57 किलो गटात गेले तरीही त्यांनी जोरदार तयारी सुरू केली. ऑलिम्पिक कार्यकारी मंडळातील काही गोष्टींमुळे पुढील 1952च्या ऑलिम्पिकसाठी तुमची निवड होऊ शकत नाही असे त्यांना सांगण्यात आले. त्यांचे म्हणण्यानुसार मद्रास येथे राष्ट्रीय निवड प्रक्रियेत त्यांना मुद्दाम 1 मार्क कमी दिला आणि त्यामुळे ऑलिम्पिकसाठी निवड झाली नाही. यावेळी मात्र ते शांत बसले नाहीत, तर याचा खुलासा घेण्यासाठी त्यांनी पतियाळाचे महाराजे यांच्याकडे न्याय मिळवण्यासाठी विनंती केली. पतियाळाच्या महाराजांना खेळाची आवड होती. त्यांनी खाशाबांचा मुद्दा उचलून धरला आणि त्यांच्या विरोधी कुस्तीगिरांशी त्यांनी पुन्हा त्यांची ट्रायल घेतली. या कुस्तीत खाशाबांनी त्या कुस्तीगराला चितपट केले आणि त्यांची ऑलिम्पिकसाठी निवड झाली. हेलसिंकीला जायचे म्हणजे पैसे हवेत. कुटुंबाची पळापळ सुरू झाली. लोकवर्गणी जमा झाली. खाशाबा कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिकत होते. त्या महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी आपला विद्यार्थी ऑलिम्पिकला जातोय या आनंदाने स्वतःचे घर कोल्हापूर येथील मराठा बँकेकडे गहाण ठेवून त्यांना 7,000 रुपये दिले. गादीवरील कुस्तीत पाय घसरतात खेळताना 2 चुका झाल्या. त्यामुळे गोल्ड मेडल हुकले. ते जपानच्या इशिशोबजी यांनी जिंकले. त्या गटात विविध देशांचे 24 स्पर्धक होते. त्यांनी सेमीफायनलपर्यंतच्या मेक्सिको, जर्मनी, कॅनडा यांच्याबरोबरच्या कुस्त्या जिंकल्या. शेवटी खाशाबांना ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावे लागले. पण तेच वैयक्तिक पातळीवरील स्वतंत्र भारत देशाला मिळालेले पहिले ऑलिम्पिक पदक ठरले. कराड तालुक्यातील गोळेश्वर हे लहानसे गाव. कराड रेल्वे स्थानकावर आगमन होणाऱ्या खाशाबांचे स्वागतासाठी त्या परिसरातील सजवलेल्या 151 बैलगाड्या, हजारो लोक ढोल, ताशे, लेझिम, पताका, फटाके घेऊन हजर होते. गाव ते महादेव मंदिर परिसर पूर्ण व्यापला होता. हे अंतर पायी चालायचे झाले तरी 15 मिनिटाचे आहे, पण हेच अंतर पार करण्यासाठी विना तक्रार 7 तास लागले. हा प्रकार मी पूर्वी कधीही पाहिला नाही असे खाशाबांचे बंधू संपतराव जाधव म्हणाले. एका कोपऱ्यात कुठेतरी लपलेले हे गोळेश्वर गाव भारताच्या नकाशावर ठळकपणे दिसू लागले. भारत देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या या गोळेश्वर गावाची जगभर प्रसिद्धी झाली. भारताच्या हॉकी टीमनेही गोल्ड मेडल पटकावले होते, पण खाशाबांचे विशेष कौतुक झाले. कोल्हापूरमधील सर्व तालीम आखाड्यांनी तसेच महाविद्यालयांनी भरभरून कौतुक केले. खाशाबाने कोल्हापूरमध्ये स्वतः कुस्तीफडाचे आयोजन केले. त्यात स्वतःही भाग घेतला आणि अनेक कुस्त्याही जिंकल्या.
त्यात जी कमाई झाली ती त्यांच्यावर स्वतःचे घर गहाण ठेवून मदत करणारे आणि वरदहस्त ठेवणारे महाविद्यालयाचे प्राचार्य यांना न विसरता त्या मिळकतीतून त्यांचे घर त्यांना परत मिळवण्यासाठी त्यांना पैसे दिले. सन 1955मध्ये खाशाबा जाधव हे महाराष्ट्र पोलीस दलात ते सब इन्स्पेक्टर या हुद्द्यावर भरती झाले. तेथे आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या. त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्स मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. हे करत असतानाच त्यांनी पोलीस खात्यात 27 वर्षे नोकरी केली आणि असिस्टंट पोलीस कमिशनर या हुद्द्यावरून निवृत्त झाले. खाशाबा जाधव यांच्या निधनानंतर सन 2010मध्ये आदरयुक्त भावनेने दिल्ली येथील इंदिरा गांधी कॉम्प्लेक्समधील कुस्ती विभागाला त्यांचं नाव देण्यात आलं. सन 2001मध्ये त्यांना अतिशय प्रसिद्ध असा अर्जुन अवॉर्डही देण्यात आला. अशा ह्या आपल्या पहिल्या ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा आम्हाला सार्थ अभिमान होता आहे आणि असणार आहे. खाशाबा जाधव यांना शतशत प्रणाम.